शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात। दिवाळीनंतर मराठवाड्यात दौरा करणार असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे असंही उद्धव ठाकरे म्हणतात। शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीये। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे असा आरोपही ठाकरे करतायत। या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ, त्याच्यासोबत राहू न राहू, पण शिवसेना ही त्याच्यासोबत प्रत्येक पावलावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं ही शेतकऱ्याचं सोबती नक्की आहे आणि त्या सोबतीला आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही। त्या सगळ्यांच्या ताकदीनं मी सरकारला सांगितलं होतं की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बघितलं गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती। आता राज्य सरकारने काही चौकडी रक्कम काही लोकांना जाहीर केली, पण नुकसानीचं स्वरूप हे बघितल्याच्या नंतर या चौकडी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही। बघा, त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहेत। त्यांना वाटलं नव्हतं की 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर होईल। कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे। चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना, आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेल झाला, मुख्यमंत्री कसा अपयशी आहे, हेच म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे। हे रडगाणं आहे, कायमचं रडत राहायचं। बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवलेलं आहे, ते म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय आणि लोकांनी देखील आम्हाला स्वीकार